टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल आपल्यासोबत आहेत। गेल्या काही दिवसापासून ते भाजपमध्ये जाणार या चर्चा सातत्याने सुरू झालेल्या आहे। नेमकं या चर्चांमध्ये काय तथ्य आहे हे त्यांच्याच तोंडून आपण जाणून घेऊया। स्वतः गोरंट्याल साहेब आपल्यासोबत आहेत। काय सांगाल तुम्ही? भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती कळते, काय नेमकं या चर्चांमध्ये तथ्य? मी दोन ओळीत सांगणार। आईना बनने का हर्जाना भरना है मुझे, टूट चुका हूँ बिखरना है मुझे, मुझे बता ऐ सादे दिली इम्तिहान कब तक देना है मुझे। बरं, 2 दिवसापूर्वी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची देखील भेट तुम्ही भोकरदनमध्ये घेतल्याची चर्चा आहे, काय सांगा? तुम्हारे हजारों सवालों से मेरी खामोशी अच्छी है, न जाने कितने राजों को पर्दा करती है। बरं, गेल्या काही दिवसापासून तुम्ही सातत्याने सांगतायत की कैलास गोरंट्याल वेट करणार नाही, 5 साल थांबणार नाही, हीच ती भूकंपाची वेळ म्हणावी लागेल। मी तसं कधी म्हटलं असेल, पण ही ते वेळ नाही आहे, त्यासाठी वेगळा प्रेस घेऊ आपण। कारण विधानसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला, त्यानंतर तुम्ही खंतसुद्धा व्यक्त केली होती की पक्षाने तिकीट देऊन फक्त वाऱ्यावर सोडलं, त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही हे फेरबदल काही करणार आहात? मी आता काही सांगू शकत नाही। मी जे 2 शेर बोलले त्यात माझा सर्व अर्थ आलेला आहे। ज्याला कळतं त्याला सर्व माहीत पडेल की मी काय बोललो आणि त्याचा सारांश काय आहे। नाही, तुम्ही जरी स्पष्ट बोलत नसला तरी राजकीय गोटात या चर्चा सुरू झालेल्या आहे। तुमचे जुने सहकारी अशोक चव्हाण, नारायण कुचे यांच्यामार्फत तुम्ही फडणवीसांसोबत सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, अशी सुद्धा माहिती समोर आली। तुम्हाला ते सांगतोय, तुम्हारे हजारों सवालों से मेरी खामोशी ठीक है, न जाने कितने राजों को ये पर्दा करती है। मग कधी आता पक्ष प्रवेश भूकंप? मी तुम्हाला काय सांगितलं, माझ्या शब्दाचा अर्थ समजून घ्या तुम्ही, नंतर विचार करू त्यावर। महापालिका निवडणुकीच्या पूर्वी होऊ शकते? मी त्याबद्दल काही भविष्यात करणार नाही। शिवसेनेकडून महापालिकेची रणनीती सुरू झाली आहे, तुमच्या पक्षाकडून काय सुरू आहे सध्या? नाही, रणनीती सर्व आपल्या प्रकारे करतात ना। आता वार्ड रचना कशी झाली, कुठं कटिंग झाली, का प्रेशरमध्ये येऊन वार्ड रचना झाली, हे सर्व आम्हाला बघावं लागेल ना। मग त्याला चॅलेंज करू, कोर्टात जाऊ, मग आम्हाला सुटेबल लागेल तेव्हा करू। म्हणजे महापालिका निवडणुका तुम्ही काँग्रेसमधूनच लढणार आहात? मी ते म्हटलो ना, मी काय म्हटलं होतं की अगोदर वार्ड रचना येऊ द्या ना, वार्ड रचना झाल्यानंतर ते ठरवून घेऊ काय आहे काय नाही, नंतर मग विचार करू। बरं, महाविकास आघाडी म्हणून निवडणुका झाल्या तर महापौर पदासाठी कुणाचा दावा असेल? हे बघा, मी या विषयावर आता काहीच बोलणार नाही। मी जोपर्यंत वार्ड रचना बघत नाही आणि जोपर्यंत रिझर्वेशन काय निघतो तोपर्यंत मी काहीच बोलणार नाही या विषयावर। काही मूर्ख लोक असतात, ते स्वतःला कोणी महापौर डिक्लेअर करतात, कोणी काय डिक्लेअर, आम्ही तसं करत नाही। कारण गेल्या काही वर्षापासून जालना नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आहे आणि महापालिका झाल्यानंतर ती सत्ता टिकवून ठेवण्याचं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे। नॅचरल असणारच, त्यात काय दुमत नाही। त्यात कुणाचा झेंडा फडकेल? मी तुम्हाला काय म्हटलं, वार्ड रचना, रिझर्वेशन हे सर्व बघून बोलावं लागेल मला। आता सध्या ते भविष्यवाणी करत नाही मी। तर नक्कीच हे होते काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल। भाजप प्रवेशावर त्यांनी स्पष्टपणे बोलणं आता टाळलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।